इयत्ता 9वी विषय मराठी, पाठ नंबर 7, दिव्याच्या शोधामागचे दिव्य. आणि या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल गोडबोले. थॉमस अल्वा एडिसन यांनी शोध लावलेल्या दिव्याच्या शोधामागची कथा. एडिसन यांच्याकडे प्रयोगशीलता यांचे मार्मिक वर्णन प्रस्तुत पाठातून लेखकाने केलेले आहे. (1879) साल आणि वसंत ऋतूचे दिवस. काही दिवस सुट्टी घालवण्यासाठी मित्रांना घेऊन थॉमस एडिसन एका डोंगराळ भागातील खेडेगावात जाऊन राहिला. सूर्यग्रहण असल्यामुळे भर दिवसा सर्वत्र अंधार पसरला. तेथे काही शास्त्रज्ञ आणि ज्योतिषी सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी जमले होते. मित्रमंडळींच्या गप्पा रंगात आल्या होत्या, पण एडिसन कसल्या तरी विचारात गढून गेला होता. त्याच्या एका मित्राने साहसपणे विचारले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात गडलात? त्या अंधारावर मात करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधाची कल्पना तर नाही ना तुमच्या डोक्यात? असले काहीतरी वेडगळ विचार नेहमीच तुमच्या डोक्यात येतात. बघा, 1879 साल, वसंत ऋतूचे दिवस होते आणि थॉमस अल्वा एडिसन आपल्या मित्रांना घेऊन एका डोंगराळ प्रदेशातील एका लहानशा गावामध्ये गेले होते. आणि एक दिवस असा होता की सूर्यग्रहण होतं आणि त्यामुळे दिवसा अंधार पडला होता. आणि ते पाहण्यासाठी काही शास्त्रज्ञ, काही ज्योतिषी अभ्यास करायला तिथे आले होते. एडिसनचे मित्रही गप्पा मारण्यात रंग होते. एडिसन मात्र शांतपणे बसून होते. तेव्हा एका मित्राला असं वाटलं की एडिसन काहीतरी डोक्यात त्यांच्या वेगळेच विचार असतात, विचारो. आणि एडिसन जवळ गेले आणि म्हणाले, काय एडिसन साहेब, कसल्या एवढ्या विचारात आहे? आता जे सूर्यग्रहण झालेलं आहे, ज्यामुळे दिवसा अंधार पडलेला आहे, तर याचा अर्थ तुमच्या डोक्यात असं तर नाही ना, या अंधाराला दूर करणाऱ्या, प्रकाश देणाऱ्या एखाद्या वस्तूच्या शोधात तर तुमचं मन नाही ना? मला वेडगळ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरेच नेमका असाच विचार माझ्या डोक्यात आला आहे. मी अशा काही तरी प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे की जी किमतीने कमी असेल, पण सामान्य माणसालाही रोजच्या जीवनात तिचा उपयोग होईल. एडिसनच्या मित्राने फारसे गंभीरपणे मनावर घेतले नाही. बऱ्याच जणांनी तर ते हसण्यावरच नेले. तुम्हाला ही थट्टा वाटते, पण हातच्या कंकणाला आरसा कशाला? माझ्या मनातील कल्पनेप्रमाणे असणारी वस्तू शोधण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. एडिसन अगदी साहसपणे बोलून गेला. एखादी कल्पना मनात आली की तिचा सतत पाठपुरावा करणे हे तर एडिसनचे वैशिष्ट्य होते. बघा, आता एडिसन म्हणतात, मला हे वेडगळ म्हणा किंवा शहाणा म्हणा, काहीही म्हणा, परंतु माझ्या डोक्यात ही कल्पना आलेली आहे आणि मी अशा काही प्रकाश देणाऱ्या वस्तूच्या शोधात आहे जी किमतीनेही कमी असायला पाहिजे, म्हणजे सामान्य लोकांना परवडणारी असायला पाहिजे. एडिसनच्या मित्रांनी एवढे फारसा त्याच्यावर विचार केला नाही, सहज हसण्यावरच नेलं. त्यावेळेस ते म्हणाले, तुम्हाला थट्टा वाटेल, असू द्या, पण मी हे आव्हान स्वीकारलेलं आहे.
म्हणजे एखादी कल्पना माझ्या मनात आली की त्या कल्पनेचा सतत पाठपुरावा केल्याशिवाय मला राहवत नाही. एडिसनने आव्हान स्वीकारले खरे, पण हे काम वाटते तितके सोपे नव्हते. कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करण्याचे व रात्रीचे दिवसात रूपांतर करण्याचे यापूर्वीही काही प्रयत्न झाले. सर हॅम्फ्रे डेव्ही याने खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. त्यात वीज वाहून नेणाऱ्या तारांच्या टोकांना कार्बनचे म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. तारांची कार्बन जोडलेली टोके जवळ आली की त्यातून झगझगीत प्रकाश निर्माण व्हायचा. पण हा प्रकाशाचा उपयोगाला फार मर्यादा होत्या. दरवेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणे हे काम खर्चिक होते. त्यातून निर्माण होणारा विषारू वायू हाही धोकादायक होता. प्रकाश तर जास्त वेळ टिकणारा हवा, तो कमी खर्चात निर्माण करता यायला हवा. तो फार प्रकारी नको, त्यातून विषारू वायूचा धोकाही नको. हे सारे कसे जमायचे, एडिसनचे विचारचक्र सुरू झाले. आता एडिसनने हे आव्हान स्वीकारलं होतं, पण एवढं सोपंही नव्हतं. कारण कृत्रिमरित्या प्रकाश निर्माण करणं आणि रात्रीचं दिवसामध्ये रूपांतर करणं एवढं सहज पण शक्य नव्हतं. सर हॅम्फ्रे डेव्ही यांनी एक प्रयोग केला होता. खाणीमध्ये वापरण्यासाठी एक कमानदार दिवा तयार केला होता. त्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर तारांच्या टोकांना कार्बनचे त्या ठिकाणी म्हणजे कोळशाच्या पदार्थाचे तुकडे जोडलेले होते. आणि कार्बनचे जोडलेले तुकडे जवळ आले की त्यातून प्रकाश निर्माण होत होता. पर प्रत्येक वेळी कार्बनचे तुकडे जाळून प्रकाश निर्माण करणं हे काम खर्चिक होतं. आणि त्यातून तो कार्बन जळत असल्यामुळे विषारू वायूचाही धोका होता. म्हणून एडिसनला असं वाटलं की आपण तयार करायचं, मात्र तो प्रकाश तयार करत असताना तो जास्तीत जास्त वेळ टिकला पाहिजे, कमी खर्चात झाला पाहिजे आणि त्यातून कुणालाही धोका निर्माण होता कामा नये, असा प्रयोग आपण करायचा. आणि त्यांच्या डोक्यात ही कल्पना येऊ लागली होती. कोणताही नवा शोध एकाएकी लागत नाही. निरीक्षण, अनुमान, प्रयोग, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालू असते. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला. तो थोडाफार यशस्वी झाला, पण असला महागडा प्रयोग व्यवहारात नव्हता. उन्हाळ्याचे दिवस, हातातल्या पंखाने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या डावीकडे गेले. या बांबूपासून कार्बन करता येईल का, मनात विचार आला की लगेच प्रयोगाला सुरुवात. हा बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्ण कटिबंधात आणि विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडात बांबूंच्या असंख्य जातीची लागवड केली जाते. यापैकी कोणता बांबू उपयुक्त ठरेल याचा शोध घेणे आवश्यक होते. बांबूंच्या जाती गोळ्या करण्यासाठी एडिसनच्या सहकार्याने आफ्रिका खंडात हजारो मैल पायी प्रवास केला. बघा, आता पुढे काय झालं की कोणताही एखादा नवीन शोध सहजपणे लागत नाही. त्यासाठी निरीक्षण असावं लागतं, अनुमान असावं लागतो आणि प्रयोग हा पुन्हा पुन्हा करावा लागतो. एडिसनने प्लॅटिनमचा उपयोग करून पाहिला, तो थोडा यशस्वी झाला, परंतु तो महागडा होता. आता उन्हाळ्याचे दिवस होते. हातातल्या पंख्याने वारा घेत असताना एडिसनचे लक्ष पंख्याच्या काठीकडे गेले आणि
ती काठी होती बांबूपासून तयार केलेली. मग आपण बांबूपासून कार्बन कसा तयार करता येईल मनात विचार आला. लगेच प्रयोगाला सुरुवात. आता बांबू कोणत्या जातीचा असावा? उष्ण कटिबंधात म्हणजे विशेषतः आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये अशा बांबूंच्या असंख्य जाती आहेत. परंतु कोणता बांबूंच्या जाती उपयुक्त ठरेल याचा शोध घेणंही गरजेचं होतं. आणि त्यासाठी एडिसन आपल्या मित्रांना घेऊन हजारो मैल त्या ठिकाणी या जंगलाच्या प्रवासातून आफ्रिका खंडातून जात असताना त्यांना त्या ठिकाणी काही हिंस्र पशुपक्षी आणि मलेरिया सतत सामना करावा लागला. बांबूंच्या जाती गोळा करण्यासाठी एडिसनने पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यातून त्याने 6000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या. बांबू पासून तयार केलेले फिलामेंट ही अधिक काळ प्रकाश देणारी ठरली, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. प्रयोग सतत चालूच होते. हे प्रयोग चालू असताना एडिसनचे चहा, जेवण आणि झोप हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच. भूक लागली की उभ्या उभ्याच थोडेसे खायचे. थकल्यासारखे वाटले की बसल्या बसल्याच थोडीशी डुलकी घ्यायची. तरीही कामातून थोडीशी फुरसत मिळाली की एडिसन आपल्या सहकार्यांना समुद्रावर मासे मारायला किंवा नृत्याच्या नाहीतर गाण्याच्या कार्यक्रमांना घेऊन जायचा. मन ताजेतवाने झाले की पुन्हा कामाला सुरुवात. आता जंगलातून प्रवास करायचा तर काही हिंस्र प्राणी होते, त्यांचा झालेला त्रास आणि त्याचबरोबर जंगलामध्ये असणाऱ्या असंख्य जातींचे त्या ठिकाणी मच्छर, त्यामुळे मलेरियाशी सामना करावा लागला. आणि हे सगळं करत असताना एडिसनचा पैसा खूप खर्च झाला. त्याला म्हटलं जातं ना, पाण्यासारखा पैसा खर्च झाला. परंतु एडिसनने 6000 प्रकारच्या बांबूंच्या जाती गोळा केल्या होत्या. फिलामेंट हे अधिक काळ प्रकाश देणारे त्या ठिकाणी ठरले, पण अजूनही त्याच्या मनाचे पूर्ण समाधान झाले नव्हते. त्याचे प्रयोग हे चालूच होते. एवढ्या आपल्या कार्यामध्ये ते मग्न असायचे की चहा असेल, जेवण असेल, झोप असेल, हे सारे प्रयोगशाळेतील टेबलावरच त्यांचं चालू असेल. अगदी भूक लागली तर उभ्या उभ्याच थोडंसं खायचं. थकल्यासारखं वाटलं तर तिथेच बसल्या बसल्या थोडीशी डुलकी घ्यायची. आणि खूपच त्या ठिकाणी कंटाळा आला असं वाटलं, थोडीशी फुरसत मिळाली की आपल्या मित्रांना घेऊन समुद्रावर मासे मारायला जायचे किंवा नृत्याच्या ठिकाणी जायचे किंवा गाण्यांच्या एखाद्या कार्यक्रमाला जायचे. तिथे थोडंसं झाल्यानंतर मन ताजंतवानं झालं का पुन्हा परत यायचे. सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे. पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील फोलपणा जाणवायचा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. एडिसनचे काही टीकाकार त्यांना म्हणायचे, हा सगळा खटाट फुकटचा गेला म्हणायचा. कारण त्यातल्या बहुतेक नोंदी या फसलेल्या प्रयोगाच्या फुकट गेले असे म्हणता येईल. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही. त्यांचे श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का? तर सुरुवातीला एडिसनला असं वाटायचं की प्रत्येक प्रयोग करतो आपण तो योग्यच आहे. परंतु असे बरेच प्रयोग त्यांना करावे लागायचे. परंतु जो प्रयोग ते करत होते, केलेला प्रयोग ते वहीमध्ये लिहून ठेवत होते. आणि जवळजवळ 200 वह्यांची 40,000 पाने त्यांनी भरून गेले होते. आणि एडिसनला त्यावेळेस ते टीकाकार म्हणायचे, हे बघा हे फुकट गेला प्रयोग यांचा. एडिसन म्हणाले,
मी केलेला प्रयोग फुकट गेला असं म्हणता येणार नाहीये, अजिबात म्हणता येणार नाहीये. कारण माझ्या नंतर जर कोणी हा प्रयोग करणार असेल तर त्यांना कळेल, ओके हा तर प्रयोग करायला नको, कारण या प्रयोगामध्ये सक्सेस झालेले नव्हते एडिसन. ही गोष्ट त्यांनाही पटेल, म्हणून उलट त्यांचे श्रम आणि त्यांचा वेळ वाचेल, हा फायदाच नाही का? सतत 10 ते 12 वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्त्वपूर्ण शोध लागला, पण तो लोकांना माहिती कसा होणार? त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. मेन्लो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला. त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. झाडात झुडपात अंगणात गच्चीवर जेथे जागा मिळेल त्याते वाटाण्यापासून भोपळ्यापर्यंतच्या विविध आकारांचे आणि रंगांचे दिवे लावण्यात आले. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. घराभोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गावच्या गाव लोटले. एडिसनने केलेल्या या दिवाळीचा वर्तमानपत्रातून आणि सगळीकडे गवगवा झाला. वर्तमानपत्रातून दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली. एडिसन, आज आपण म्हणतो की थॉमस अल्वा एडिसन यांनी केलेला प्रयोग यशस्वी झाला, परंतु त्या पाठीमागची मेहनत ही आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, कारण 10 ते 12 वर्ष ते प्रयोग करत होते. म्हणजे त्यानंतर त्या ठिकाणी दिव्यामध्ये फिलामेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. आता झालेला प्रयोग यशस्वी झाला हे लोकांना कळणार कसं? लोकांना कळायला पाहिजे ना. म्हणून त्यांनी आपल्या घराभोवती जिथे जागा मिळेल तिथे अगदी या वेगवेगळ्या आकाराच्या दिव्यांची त्या ठिकाणी आकर्षक रोषणाई केली त्यांनी. आणि ही पहिल्यांदा लोक पाहत होती, त्यामुळे गावच्या गाव एडिसनच्या घराभोवती दिव्यांच्या आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी येत होते. आणि तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1879चा. सगळीकडे एडिसनचं नाव झालं. अगदी दिवाळीसारख्या त्या ठिकाणी त्याने आपल्या घराला सजवलेलं होतं. सर्व वर्तमानपत्रात आणि सगळीकडे त्यांचीच बातमी झाली होती, जगभर पसरलं होतं त्यांचं नाव. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. एक मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकीटेही प्रसिद्ध केली. एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनचे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकारांना आश्चर्य वाटले. पण त्याने एडिसनने मार्मिकपणे सांगितलं, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असे मुळीच नाहीये. पण संकटांना तोंड देण्याची, असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीने नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. माझ्या यशात 1 भाग बुद्धिमत्तेचा असल्यास 99 भाग हा चिकाटीचा आहे. जेव्हा एडिसनच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा अमेरिकेने जणू काही एखाद्या दिवाळीसारखं शहर सजवले. आणि एवढं सजवून राहिले नाही तर त्या ठिकाणी पोस्ट खात्यातर्फे एक तिकीटही त्या ठिकाणी तयार केलं. आता मात्र एडिसनच्या टीकाकारांना आश्चर्य वाटत होतं. तेव्हा त्यांना सहजपणे सांगण्यात आलं की एडिसन म्हणाले,
बघा, इतरांपेक्षा माझ्याकडे बुद्धी जास्त होती असं अजिबात नाहीये. माझ्याकडे प्रयत्न जास्त होता. कारण एक हिस्सा बुद्धिमत्तेचा असल्यास 99 हिस्से हे चिकाटीचे होते. धन्यवाद.